अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी दुपारी 2 वाजता आंदोलन करण्यात आले। तालुक्यातील तसेच शहरातील शिवसैनिक आणि शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा घालून राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला व प्रशासनाला निवेदन सादर केले। यावेळी आंदोलकांनी कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्यात यावा, तसेच जानेवारी 2026 पासून आजपर्यंत नाफेड मार्फत खरेदी करण्यात आलेल्या कांद्यांवर 2000 रुपयांचा फरक शेतकऱ्यांना तातडीने अदा करण्यात यावा अशी मागणी केली। सध्या कांद्यांचे बाजारभाव घसरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून उत्पादक खर्चही निघत नसल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली। आंदोलनादरम्यान सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। शेतकऱ्यांच्या घामाला न्याय द्या, कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देताना सांगितले की पुढील 8 दिवसात महाराष्ट्र शासनाने कांद्याला हमीभाव जाहीर केला नाही तर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल। आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी शासन आणि प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आला। या आंदोलनात कोपरगाव उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते भरत मोरे, शहर प्रमुख बालाजी गोरडे, सचिन आसने, आकाश कानडे, भैया वालझाडे, अफजल मौलाना, अभिजित बोडखे, निलेश वाणी, पीटर होन, कृष्ण आहिरे, नवनाथ शिंदे, नंदुभाऊ निकम, बबनराव त्रिभुवन, सुनील दवंगे, अर्जुन मोरे, ज्ञानेश्वर मगर, रफिक मामुशेख, मनोज मोरे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते। आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका आणि शहराच्या वतीनं कांदा उत्पादक जे शेतकरी आहेत, आज त्या शेतकऱ्याची जर परिस्थिती बघितली संपूर्ण महाराष्ट्रभर, आज शेतकरी आपल्या कांद्याला भाव मिळावा, हमी भाव मिळावा, त्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरला आहे। नाशिक चांदवड हा महामार्ग पूर्णपणे गेल्या 3 तासापासून ठप्प आहे। आमचे शिवसेनेचे नेते, माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दादा दानवे, रोहित दादा पवार, काँग्रेसचे नेते, महाविकास आघाडीच्या वतीनं त्या ठिकाणी रास्ता रोको चालू आहे। या उन्हाच्या कडाक्यात, भर उन्हामध्ये आमचा शेतकरी बांधव असेल, आमच्या माता मावल्या असतील, सगळं कुटुंब आज शेतकऱ्याचं रस्त्यावर उतरलं आहे। तरी या निर्लज्ज, या बेशरम सरकारला लाज नाही। आजही शेतकऱ्याला जर बघितलं तर 15 रुपये किलोनं त्याला तो खर्च येतो पूर्ण चाळीपर्यंत कांदा पोच करण्यासाठी, आणि हे सरकार, निर्लज्ज सरकार, फक्त 5 रुपयांनी भाव देतं। लाज वाटली पाहिजे यांना। याच शेतकऱ्याच्या जीवावर, या शेतकऱ्याच्या मतावर आपण आयशो आराम करतात। आपली कोट्यवधीची प्रॉपर्टी आहे, आपल्या शेत्या अत्याधुनिक चालू आहे, आपल्या शेत्यामध्ये काय पिकतं आणि शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काय पिकतं आता ही जनता विसरणार नाही। आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं फक्त निवेदन या ठिकाणी तहसीलदारला देतोय, पण 8 दिवसामध्ये जरी परिस्थिती सुधारली नाही, जानेवारीपासून नाफेडने जो कांदा खरेदी केला 2000 रुपये फरकाने ते शेतकऱ्याला तो फरक मिळाला पाहिजे। हमी भाव हा 3000 रुपयांनी शेतकऱ्याला इथून पुढे मिळालाच पाहिजे। आमच्या अशा मागण्या आहेत। आज जर बघितलं, जर खताची गोणी 2100 रुपये झाली आहे, मजूर शेतीमध्ये मिळत नाही, मग त्या शेतकऱ्यांनी काय करायचं? आता आमच्या माता माऊलींनी सांगितलं, शेती करायची का शेती तशीच पडी ठेवायची? कांदा रस्त्यावर फेकायचा का तुमच्या अंगावर फेकायचा? आमच्या सगळ्या कुटुंबाने आत्महत्या करायची का? जर शेतकऱ्याचं कुटुंब त्या शेतीवर सगळा उदरनिर्वाह चालतो, कृषीप्रधान देश म्हणून तुम्ही जगभर मिरवतात, हरामखोरीपणा करतात आणि शेतकऱ्याला शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बिलकुल आपलं व्यवस्थित नाही। शेतकरी हा देशोधडीला लागला। आज फक्त आम्ही प्रामाणिकपणे फक्त साधं निवेदन देतोय, 8 दिवसामध्ये परिस्थिती सुधारली नाही, नगर मनमाड हायवे आम्ही सकाळी 9 वाजेपासून रास्ता रोको करू, भले आमच्यावर लाठीचार्ज करा, आम्हाला तुरुंगात टाका, आम्हाला फासावर न्या, पण आता कांद्याला भाव मिळाल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, शिवसेनेचे शिवसैनिक आता मागे हटणार नाही। हा आमचा इशारा समजा। आता ही आमची शेतकऱ्याला धमकी समजा। तर कर्जमाफीच्या बाबतीत बघा, ज्या वेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये सरसकट कर्जमाफी दिली। आता फक्त घोषणा केल्यात आणि मोजक्या बोटावर मोजणाऱ्या शेतकऱ्यांना, जो जवळचा शेतकरी आहे, ज्याच्या गळ्यामध्ये भाजपचं उपरणं असेल, त्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली। बाकीच्यांना इतक्या जाचाकाच्या अटी टाकल्यात का त्या अटी पूर्ण करता करता तो शेतकरी म्हणतो, बाबा मला कर्जमाफी नको, मला तो फास भरा, मी आत्महत्या घेऊन माझं आयुष्य संपवतो। अशा पद्धतीनं आज शेतकरी कंटाळला आहेत।
त्या जाचकाठीसुद्धा बंद करा. शेतकऱ्याला उद्धव साहेबांसारखी सरसकट कर्जमाफी द्या. अन्यथा आता शेतकरी, शिवसैनिक, सर्वसामान्य माणूस आता रस्त्यावर उतरल. नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंकेसारखी परिस्थिती आपल्या देशाची होणार, लक्षात घ्या. आज शेतकरी फक्त आंदोलनासाठी रस्त्यावर उतरला आहे. आता उद्या शेतकरी जेव्हा रस्त्यावर उतरेल त्यावेळेस पंतप्रधान आणि राष्ट्रपतीच्या घरामध्ये घुसून त्यांच्या खुर्च्या, त्यांचं सगळं घरातलं सामान फेकल्याशिवाय राहणार नाही. कारण आता आक्रोश, आत्ताच बघितलं आपण, कुठली ती झुरळाची पार्टी आली आहे, कॉक्रोच पार्टी. अशा किती जरी पार्ट्या आल्या तर शिवसेनेला फरक पडत नाही. पण त्या कॉक्रोच पार्टीच्या माध्यमातून जर बघितलं, आज 20 मिलियन त्यांचे ते फॉलोअर्स झालेत. म्हणजे आज जवळजवळ 4 कोटी लोक आज त्यांच्या विरोधात उतरलेत. भाजपाचे जर धोरण बघितलं, परराष्ट्र धोरण, ते सुद्धा फोल ठरलेलं आहेत. जर त्यांनी धोरण व्यवस्थित ठेवलं असतं तर आज इराण आणि अमेरिकेसंघ, रशिया संघ आणि इराण संघ चांगले संबंध असते. डिझेल आणि पेट्रोल आपल्याला व्यवस्थित प्रमाणात मिळालं असतं. आज ही परिस्थिती आपली झाली नसती. परराष्ट्र धोरणमध्ये आपण फसलो. मोदींनी आपल्याला फसवलं आणि परराष्ट्र धोरणाच्या त्या जाचक याच्यामध्ये का आपण आलात? कदाचित आपण जेफ्री नेफ्स्टीनच्या फाईलमध्ये आपण अडकलायत म्हणून आपण ट्रम्प तात्याचं ऐकतायत आणि ट्रम्प तात्याचं आणि अदानीचं ऐकून आपण हा देशावर आपण घात करतायत, घाला घालतायत. पुन्हा एकदा मोदी आणि भाजप सरकारचा निषेध व्यक्त करतो आणि 8 दिवसाचा पुन्हा इशारा देतो. 8 दिवसाच्या आत या शेतकऱ्याला 3,000 रुपये हमी भाव जर नाही मिळाला, 2,000 रुपये त्याला जर फरक पुन्हा या जानेवारीपासून नाही मिळाला तर शिवसेना रस्त्यावर उतरल, रास्ता रोको करल. होणाऱ्या परिणामास शासन प्रशासन जबाबदार राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालय येथे कांद्याला हमी भाव मिळावा याबाबत निवेदन आंदोलन करण्यासाठी आलेलं आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार, हे सरकार केंद्र सरकार असू का राज्य सरकार असू, हे सरकार पूर्ण शेतकऱ्याच्या विरोधात आहे. कांद्याला भाव नाही. आता मशागतीचे दिवस आलेले आहे तर शेतकऱ्यांना डिझेल लागतं, ट्रॅक्टरला डिझेल नाही. म्हणजे कोणत्याच अवस्थेत शेतकरी ठेवलेला नाही आहे या सरकारने. आणि कर्जमाफीची घोषणा केली आहे, पण त्या जाचकाठी अशा आहे का त्या जाचकाठीमध्ये कोणताही शेतकरी बसू शकत नाही. म्हणजे एकीकडं वल्गना करायचे आणि द्यायचं तर काहीच नाही. आणि तुम्ही बुलेटवर काय येता, अहो तुम्ही बुलेटवर येता पण तुमच्या बुलेटच्या मागं 100 गाड्यांचा ताफा राहतो. त्याचं करायचं काय? नुसतं दाखवायला तुम्ही करताय. जर कांद्याला जर हमी भाव मिळाला नाही तर कोपरगाव शहर व तालुक्या शिवसेनेच्या वतीने साईबाबा कॉर्नर येथे मोठं आंदोलन, रास्ता रोको करण्यात येईल. याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील. कांद्याला भाव नाही, गव्हाला भाव नाही, मकाला भाव नाही. मग आता हे कांदे करायचे काय? वावर काय पडीत ठेवायचे का? हां, कोणतं पीक करायचं? जेवढं पिकलं तेवढं काय खाल्लं जातं का? वरला खर्च कशानं करायचा? शेतीला खर्च करावा लागतो कितकंही बी. हे डिझेल भेटत नाही, डिझेलाला महागाई झाली कितकंही बी. मग काय करायचं? मजूर बोलवलं ते काही भाव मागत. आपल्याला तर काम रेटत नाही. आता हे सडकावर कांदे फेकावा का काय करावा ते फेकायला आता हिंमत नाही त्या चाळीतून काढायला. चाळ्या भरून ठेवल्या, आता काय करायचं त्या चाळ्याचं? सडायला लागले आता. आता सरकारनं काहीतरी आपल्याला भाव द्यावा. शेतकऱ्याने पिकवलेल्या कांद्याचा झाला वांदा असंच म्हणावं लागेल. आणि या कांद्याचा वांदा जर कोणी केला असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकार. अशा सरकारचा आम्ही कोपरगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो. आज जर कांद्याची परिस्थिती बघितली तर एकरी कांदा करताना 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात त्यापैकी 30 ते 35 हजार रुपयेसुद्धा त्या शेतकऱ्याला भेटत नाही. नाफेडला सुद्धा आमची विनंती, इतर ठिकाणी जाऊन ते कांदा खरेदी करण्यापेक्षा त्यांनी मार्केट कमिटीला यावं, डायरेक्ट शेतकऱ्यांशी तो संवाद करून तो कांदा खरेदी करावा, जेणेकरून शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळेल. आमच्या माहितीनुसार काही जे कांदा खरेदी करणाऱ्या कंपन्या असतील, या कंपन्यांचा जर पार्टनर कोणी असेल, भागीदार जर कोणी असेल तर कॅप्टन खरात आहे. सरकारशी निगडीत जर असे भ्रष्टाचारी लोक जर या कंपन्याला भागीदार जर असतील तर कसा शेतकऱ्याच्या कांद्याला भाव भेटणार? अक्षरशः अशी गंभीर परिस्थिती. जर ग्रामीण भागातून कांदा जर विक्री आणायचा ठरला तर त्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल कुठून टाकायचं, अशी सुद्धा गंभीर परिस्थिती झालेली आहे. तर आमचं केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांना आव्हान आहे तत्काळ कांद्याचे भाव वाढवावे, जेणेकरून आमचा शेतकरी सुजलाम सुफलाम होईल आणि लवकर कांद्याचे भाव सुधारतील अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. आत्ता सध्या
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाली, आम्ही सरकारला आवाहन करतो तात्काळ ती निवडणूक रद्द करा. म्हणजे तुमचा जो सरकारी तिजोरीतला जो पैसा आहे तो तुम्ही महाराष्ट्रभर नगरसेवक फोडण्यात, पक्ष फोडण्यात तो पैसा घालशात. तो पैसा तिथं नका वापरू, ती निवडणूक रद्द करा. तो पैसा आमच्या शेतकरी बांधवांसाठी लावा. कांद्याला भाव कसा वाढेल यासाठी तो पैसा वापरावा. इतर खर्च टाळावा. आमदार खासदार फोडण्यात जे 50-50 कोटी तुम्ही वापरता, पक्ष विलीन करण्यासाठी जो खर्च वापरता तो खर्च टाळा. तो खर्च आमच्या शेतकरी बांधवासाठी वापरा, जेणेकरून त्याच्या कांद्याला भाव भेटन. अक्षरशः शेतकरी आत्महत्या करते. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा या सरकारवर दाखल केला पाहिजे. आज आम्ही कांद्याचे माळा घालून भरत भाऊंच्या माध्यमातून, शहर प्रमुखाच्या माध्यमातून आंदोलन करतोय. भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर हे कांदे आम्हाला हातात घेऊन मंत्र्यांच्या तापीवर सुद्धा फेकावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भरत भाऊ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आंदोलन करीत आहोत. कारण की कांदा पीक तयार करायला कमीत कमी 15 रुपये शेतकऱ्याला चाळीपर्यंत न्यायला लागतात आणि हे सरकार फक्त 50 पैसे रुपयांनी किलोनी भाव देतो. तर तो शेतकरी आत्महत्या कसं काय करणार नाही. कारण की कोणताही माणूस शेवटी प्रगती करण्यासाठीच कष्ट करत असतो. या शेतकऱ्याला अवरात्र रात्रंदिवस पाणी भरावं लागतं, ते पीक आणावं लागतं, संकट असतं वेगवेगळ्या प्रकारचं, त्या संकटाला बी तोंड द्यावं लागतं. असं करून शेवटी हा कांदा पीक तयार होतं आणि ते तिथपर्यंत मार्केटपर्यंत न्यूज तर जर त्याला 50 पैसे 1 रुपया भाव असेल तो सरकार जगेल कसा. आणि दुसरी गोष्ट, सरकारने जे कर्जमाफीचं सांगितलं आहे त्या कर्जमाफीमध्ये बऱ्याच जाचकाठी टाकल्यामुळं निम्म्याच्या वरती शेतकरी बाद होणार आहे. त्यांना ते कर्जमाफी होणार नाही. मग अशा प्रकारच्या जाचकाठी टाकायची असेल तर काय उपयोग. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब म्हणाले होते की शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल करू, पण डबल तर नाही तर मला वाटतं जे पैसे शेतकरी घालतो त्याचे निम्मे पैसे सुद्धा त्या शेतकऱ्याला त्या मालातून, कोणत्याच मालातून मिळत नाही. त्यामुळे आम्ही आज जाहीर निषेध करतो. लवकरात लवकर सरकारने जानेवारी महिन्यापासून विकलेल्या कांद्याला 2,000 रुपये 3,000 रुपये अनुदान द्यावं आणि सर्व शेतकऱ्यांना सरसकट ज्याप्रमाणे उद्धव साहेबांनी कर्जमाफी दिली होती त्या पद्धतीत कर्जमाफी द्यावी. अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने केल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज दिनांक 26/5/2026 रोजी कोपरगाव तहसील येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं भरतभाऊ मोरे आणि त्यांचे सहकारी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी जो जनमोर्चा इथं आणलेला आहे. कारण की आज मी पाहतो शेतकऱ्याच्या बाबतीत, मी रोज शेताच्या बांधावरती आहे आणि मी कांदे काढायचं, माझ्या लेबर असल्यामुळं, मी रोज शेतकऱ्याच्या बांधावर असल्यामुळं शेतकऱ्याची अतिशय दयनीय अवस्था अशी झालेली आहे का शेतीला भाव नाही. कोणतं पीक घ्या, गहू नाही, बाजरी नाही, कांदा नाही. आणि आज जर कांदे जर लावायचे असेल तर एका एकराला 13,000 रुपये खर्च येतो आणि तोच खर्च काढायला येतो. म्हणजे एकरी 50,000 रुपये जर एकरी खर्च येतो आणि तो कांदा विकतो 5 रुपये. म्हणजे तुम्ही पाण्याची बाटली जर घ्यायला गेले तरी ती 20 रुपयाला विकती. फुकटचं पाणी, त्याला काही खर्च नाही. पण शेतकरी एवढ्या मेहनतीनं एवढा कांदा पिकवतो, एवढं पीक पिकवतो. म्हणजे एकीकडं म्हणायचं जगाचा देशाचा पोशिंदा, पण त्या पोशिंद्याला जर ते उपाशी ठेवत असेल त्या सरकारचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीनं. आणि त्यांना आम्ही एक इशारा देतो की लवकरच आपण या शेतकऱ्याला न्याय द्यावा. नाफेडच्या माध्यमातून म्हणा, इतर अनेक अनुदान देऊन त्या शेतकऱ्याला जिवंत ठेवा. कारण की आपण पैसे खाऊ शकत नाही. पैसे म्हणजे जगण्यासाठी तो एक मार्ग आहे. पैसे म्हणजे कागद आहे आम्हाला असं वाटतं. पण ते पैसे जरी ढिग असला त्यांच्यासमोर ते पैसे खाऊ शकत नाही. त्यासाठी खायला भाकरच लागल. म्हणजे गहू लागल, बाजरी लागल, शेतातला भाजीपाला लागल. म्हणून सरकारने त्यांचं डोकं ठिकाणावर ठेवून शेतकऱ्यांना न्याय द्यावा एवढीच नम्रपणे आम्ही विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.